कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला काय झालं? असं का वागतोयस तू? काहीच सांगत नाहीयेस। त्या दिवशी असं काय घडलं की तू असं वागायला लागलायस? मी हिला काय सांगू? दिव्यानी जे सांगितलं होतं ते सांगू का? चंदनशी बोलणं झालं नाहीये, खात्री करावी का आधी? ऐक ना, काय विचार करतोयस? काही नाही। आशू थांब, मला एक गोष्ट सांग, तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? हे बघ शिवा, जे आहे ना त्या निर्णयावर मी आलेलो आहे। हे अशा वागण्याच्या निर्णयावर आलायस? अरे आशू काय झालंय तू मला खरंच सांग, तुला कोणी काही बोललंय म्हणून तू असं वागतोयस का? तुला काय वाटतं माझं स्वतःचं मत नाहीये? मग स्वतःच्या मनानेच माझा बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंस ना? मी नको म्हणत असताना बीचवर अख्खं प्लॅनिंग केलंस, हे सगळं एवढं केलं स्वतःच्याच मनाने, मग अचानक कसं काय झालं वागायला? मला नाही कळतंय काय ते, पण मी जे करतोय ते नक्कीच योग्य आहे एवढं मला कळतंय। असं ना तुला वाटतंय? चूक करणाऱ्याला सहज त्याच्या चुकांची जाणीव होत नाही अगं। मग तू जाणीव करून दे ना। मी किती तुला मला बोलायचं होतं तुझ्याशी। बोल ना। भांडत होतात का तुम्ही? नाही ग, मी जस्ट चर्चा करत होतो आणि ऐकलं मी। मला आशूशी बोलायचंय एकांतात। येते। बोल आई, काय झालं? जे काय होतंय ते कमी आहे का अजून काही व्हायला? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये सतत हेच चालू आहे हल्ली, मतभेद, वाद, रुसवे फुगवे। असं नाही ग। माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघतेय मी, ऐकतेय कानांनी, एकाच छताखाली राहतो आपण। हे बघ आशू, आशू आपण जर एखादी चुकीची ट्रेन पकडली तर आपण काय करतो? म्हणजे अरे म्हणजे ट्रेन चुकली आहे आपली असं वाटलं तर आपण काय करतो? काय नेक्स्ट स्टॉपवर उतरतो? बरोबर, कारण जेवढ्या लांब जाऊ तेवढा परत यायला जास्त त्रास होतो। आई तू काय बोलतीस मला नाही कळत आहे। चुकलंय असं वाटत असेल तर लवकरात लवकर यातनं बाहेर पड, एवढंच वाटतंय मला एक आई म्हणून। लाईटला आत्ता काय झालं जायला? कुठे असतील मेणबत्त्या आता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।